गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर बघा ना, आज सकाळ सकाळच खूप जोराचा पाऊस यायला लागलेला. मला तर काय कळतच नाही, कधी ऊन लागतंय खूप जास्त तर कधी पाऊस पडायला लागलाय. मग जाऊ दे म्हणलं, पटपट घर आवरायला घेतलं, कारण खूप कचरा वगैरे झाला होता. मग ते सगळं केर वगैरे काढला, केर भरायचा होता, भरला. सगळं सोफे कपडे वगैरे इकडे अस्ताव्यस्त पडलेली, पण ते तर कायच मत करू लागत नाही. सो मी ते सगळं आवरलं. त्याच्यानंतर मग ब्रश करायला घेतला आणि माझ्या आवडीचं सॉंग लागलं, त्याच्यामुळे जरा थोडासा डान्स वगैरे करून घेतला पटपट. आणि मग काय झालं, फ्रेश वगैरे झाले आणि आपलं जरा पडदा उडून मी किचनमध्ये एंट्री केली. माधुरी दीक्षितवाणी आत्ता म्हणजे जरा आपल्यासाठी जरा काहीतरी चहा वगैरे बनवावा. पण घशाला खूप कालपासून त्रास होता, त्याच्यामुळे मी चहा बंदच केला आहे पूर्णपणे. मग ब्लॅक टी बनवलं जरा आलं घालून. आणि गॅलरीमध्ये गेलं तर अचानकच म्या 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 असा आवाज होता. मी म्हटलं, अरे हा आवाज कुठे येतोय काल रात्रीपासून. सो मी पलीकडच्या गॅलरीमध्ये बघितलं तर त्यांनी तिथं बकरी बांधलेली आणि ती बकरी माझ्याकडे बघत होती अशी डोळे उठून. मी म्हटलं, सिरियसली गॅलरीमध्ये कोणी बकरी बांधताय काय? म्हणजे काय आहे हा प्रकार, काय करतात काय लोक नेमकं? मग म्हटलं जाऊ दे मरू दे, मला काय करायचं जशी जाऊ दे, त्यांचं ते बघून घेतील. सो मग मी माझा केलेला ब्लॅक टी आणि बाहेरचं थंडगार वातावरण मी आपलं एन्जॉय करायला लागले. आणि काय सांगू, इतकी थंडगार वाऱ्याची झुळूक येत होती आणि इतकं छान वाटत होतं की बघा ना, की म्हणजे वाव, म्हणजे खूप भारी वाटत होतं. सो मी जरा इकडे तिकडे बघत जरा बाहेर हळूहळू धीम आपल्या चहाच्या सुरक्या मारत मी माझा चहा एन्जॉय केला मस्तपैकी. खूप छान वाटत होतं आणि असं थंडगार वातावरण मला खूप आवडतं. मग त्याच्यानंतरनं काय आवरलं पटपट सगळं. नंतर म्हटलं चला आपली देवपूजा वगैरे करून घेऊयात, कारण का मला त्यानंतर दुकानावरतीही जायचं होतं. त्याच्यामुळे मी माझी देवपूजा पटपट आवरली, देवाला नैवेद्य वगैरे दाखवला, न स्मरण केलं आणि एक माळ जप वगैरे केला. आणि देवाला काय आपला चांगला दिवस जावा, सगळं व्यवस्थित असावं, सगळे सुखासमाधानात असावे एवढीच ती प्रार्थना मागितली. आणि मला चांगली बुद्धी दे एवढंच मागणं केलं आणि चांगलं आरोग्य